नमस्कार, मी कृषी तज्ञ अमरसिंह लोमटे. टोमॅटो पिकाचे विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला आपापल्या जमिनीच्या माती परीक्षण रिपोर्टनुसार तज्ञांच्या सल्ल्यानं काटेकोर व संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं अतिशय गरजेचं असतं. टोमॅटो पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढवणे देखील गरजेचं असतं. 1 एकर टोमॅटो लागवडीसाठी आपल्याला एकरी 3 ते 4 ट्रॉल्या चांगला कुजलेला शेणखत किंवा सेंद्रिय खत आपल्याला घ्यायचं आहे. त्याच पद्धतीनं एका 200 लिटरच्या बॅरलमध्ये 200 लिटर पाणी घेऊन त्याच्यामध्ये 4 ते 5 किलो काळा गुळ, त्याच पद्धतीनं 2 किलो ट्रायकोडर्मा, 1 किलो सुडोमोनास, 2 लिटर NPK जीवाणू, 1 लिटर EM द्रावण, त्याच पद्धतीनं 1 ते 2 बॉटल वेस्ट डिकम्पोजर, त्याच पद्धतीनं त्याच्यामध्ये 200 ग्राम मायक्रोरायझा मिक्स करायचा आहे. त्याच पद्धतीनं त्या बॅरल मध्ये 1 ते 2 लिटर ताक किंवा दही टाकायचं आहे. सर्व मिश्रण एकत्रित करून 2 रात्र सावलीला भिजत ठेवायचं आहे. त्यानंतर हे 200 लिटरचं द्रावण आपल्याला 4 ट्रॉल्या शेणखतावर समसमान फवारणी करून घ्यायची आहे आणि सर्व खत आपलं एकत्रित मिक्स करायचं आहे. त्याच पद्धतीनं 2 दिवस त्याला प्लॅस्टिकच्या पेपरने झाकून 2 ते 3 दिवस ठेवायचं आहे, जेणेकरून खतामधील उपयुक्त जीवाणूंची तसेच गांडुळाची संख्या वाढणार आहे. त्यानंतर लागवडी वेळी सेंद्रिय खत त्याच पद्धतीनं तसेच त्याच्यामध्ये रासायनिक खत मिक्स करून जमिनीमध्ये समसमान फेकून टाकायचं आहे. त्यानंतर जमिनीला कुळवाची पाळी मारायची आहे किंवा बेड तयार करत असताना आपल्याला सेंद्रिय तसेच रासायनिक खत एकत्रित मिसळून आपण बेडमध्ये भरू शकता. त्यानंतर 40 ते 45 दिवसाच्या दरम्यान आपल्याला खताचा दुसरा डोस द्यायचा आहे. तर याच्यामध्ये आपण मल्चिंग वर होल करत असताना आपण 1.5 फूट, 2 फूट, 2.5 फुटावर झिकझॅक पद्धतीनं रोपांची लागवड केलेली आहे. 2 रोपांच्या मध्ये आपल्याला एक एक्स्ट्रा मल्चिंग वर वेज पाडायचा आहे. तर त्या वेजामध्ये आपण मजुरांच्या सहाय्यानं 40 ते 45 दिवसाच्या दरम्यान आपण दुसरा खताचा डोस एकत्रित करून मजुरांच्या सहाय्यानं टाकायचा आहे आणि ते होल आपल्याला मातीनं बुजवायचं आहे. तर या पद्धतीनं आपण खताचं व्यवस्थापन करणार आहोत. तर पिकाच्या वाढीच्या विविध अवस्थेनुसार आपल्याला ठिबकच्या माध्यमातून आपण गरजेनुसार विविध प्रकारच्या विद्राव्य खतांचा जसं 19-19-19, 12-61, 13-40-13 यांचा वापर करू शकतो. त्याच पद्धतीनं फुटव्यासाठी आपण 12-61-0, 13-40-13, 24-24-0 यासारख्या खतांचा वापर करू शकतो. तसेच झाडाची फुलवाढीच्या अवस्थेमध्ये तसेच फुलगळ होऊ नये, फुलांचं योग्य पद्धतीनं फळांमध्ये सेटिंग व्हावं यासाठी आपण ठिबकच्या माध्यमातून सूक्ष्म अन्नद्रव्य, कॅल्शियम नायट्रेट, बोरॉन, त्याच पद्धतीनं चिलेटेड, झिंक, फेरस, मॅग्नेशियम यांचा आलटून पालटून वापर करू शकतो. त्याच पद्धतीनं आपण IBA, 6BA यांचा वापर देखील करू शकतो. मुळांची कक्षा रुंदावी, त्याच पद्धतीनं अधिक झारवा वाढावा यासाठी आपण ठिबकच्या माध्यमातून मायक्रोरायझा, ह्युमिक ऍसिड यांचा वापर देखील करू शकतो. फळांची योग्य पद्धतीनं सेटिंग व्हावी तसेच फळांची उगवण योग्य पद्धतीनं व्हावी, फळांचा आकार, वजन तसेच चमक वाढावे यासाठी ठिबकच्या माध्यमातून आपण सिलिकॉन, गंधक, चिलेटेड फेरस, चिलेटेड मॅग्नेशियम, पोटॅशियम सोनाइट, 13-0-45 यासारख्या खतांचा वापर करू शकतो. आपल्या टोमॅटोच्या झाडाची रोगप्रतिकार शक्ती वाढावी, झाडामध्ये अधिक फुटवा व्हावा, अधिक फुलधारणा होऊन जास्तीत जास्त सेटिंग व्हावी, तसेच फळांची गुणवत्ता सुधारावी, फळे मोठी, वजनदार तसेच चमकदार व्हावीत यासाठी आपल्याला ठिबकच्या माध्यमातून दर
15 दिवसाच्या अंतरानं वेस्ट डिकॉम्पोजर, गांडूळ पाणी, गोमूत्र, ताक व गुळ, त्याच पद्धतीनं ईएम द्रावण, जीवामृत, सूक्ष्म अन्नद्रव्य, मुख्य अन्नद्रव्य व दुय्यम अन्नद्रव्य यांची स्लरी, तसेच एनपीके, जीवाणू, मायकोरायझा, ट्रायकोडर्मा व सुडोमोनस यांचा आपण आलटून पालटून वापर करू शकतो. विक्रमी उत्पादन घेण्यासाठी जास्तीत जास्त ठिबकच्या माध्यमातून सेंद्रिय व जैविक निविष्ठांचा वापर करणं गरजेचं असतं, जेणेकरून आपला प्लॉट जास्तीत जास्त दिवस चालणार आहे, अधिक तोडे मिळणार आहेत, आपल्याला या पिकाचं विक्रमी उत्पादन मिळणार आहे. तर या पद्धतीनं विक्रमी उत्पादन घेण्यासाठी आपल्याला तज्ञांच्या सल्ल्यानं काटेकोर नियोजन व व्यवस्थापन खतांचं, अन्नद्रव्याचं करायचं आहे. आजच्या या महत्वपूर्ण माहितीमुळं, मार्गदर्शनामुळं आपल्या टोमॅटो पिकाचे उत्पादन वाढण्यास नक्कीच मदत होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओ सोबत. धन्यवाद.